जे उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुदाब्धीचा थावो लाभे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं विवरण केलेलं आहे। दहाव्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेलं आहे। आपल्या श्रीगुरूंचं वर्णन अनेक अंगाने ज्ञानेश्वर महाराज करतात। श्रीगुरूंचं वर्णन करत असताना वेगवेगळ्या उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिल्या। श्रीगुरूंचा अनुग्रह हाच कोणी गणपती आहे आणि त्याचं सामर्थ्य प्रसाद जर प्राप्त झाला तर लहान मुलाला सुद्धा सरस्वतीचा प्रवेश प्राप्त होतो किंवा सरस्वतीसारखी विद्या प्राप्त होते। हे सांगितल्यानंतर श्रीगुरूंच्या वाचेचं वर्णन सुरू झालं होतं। आपण बरंचसं वर्णन केलं आहे। श्रीगुरूंच्या वाणीचं काय सामर्थ्य आहे? जी दैविकी उदार वाचा, श्रीगुरूंची वाचा जी आहे दैविकी आहे, म्हणजे दैवाने युक्त असलेली वाचा आहे, श्रेष्ठ अशी वाचा आहे, उदार असलेली वाचा आहे। किती उदार आहे श्रीगुरूंची वाचा? श्रीगुरूंच्या वाणीच्या द्वारे जीवाचा जीवपणा नाहीसा होतो। संत उदार उदार भरले अनंत भांडार, त्यांच्या वाणीचं सामर्थ्य एवढं आहे, वाणीतून त्यांचा शब्द बाहेर पडला तरी जीवाचा जीवपणा नाहीसा होतो, अशी उदार वाचा आहे। त्या वाणीच्याद्वारे श्रीगुरूंच्या काय होतं? ज्ञानोबाराय म्हणतात, जे उद्देशु दे नाभिकाराचा, आश्वासन देतात श्रीगुरू। नाभिकार म्हणजे तो आता भिवू नकोस, आणि त्या आश्वासनाचा परिणाम असा होतो, तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे। 9 प्रकारचे रस आहेत। त्या नवरस सुधाब्दी, सुधाब्दी म्हणजे अमृताचा समुद्र, नवरसाला अमृताचा समुद्राची उपमा दिली आणि त्या नवरस रूपी अमृतरूपी समुद्राचा ठाव ठिकाणा ठावो थावो लाभे, म्हणजे या श्रीगुरूंच्या कृपेच्या द्वारे नवरस रूपी अमृत हेच कोणी समुद्र आहे, त्या समुद्राचा ठिकाणा प्राप्त होतो किंवा तो समुद्र प्राप्त होतो। आता हे नवरस कोणते आहेत? त्या नवरसाची ज्ञानेश्वर महाराजांना आता काय गरज पडलेली आहे? ग्रंथ लिहायचा आहे। 10वा आता अध्याय सुरू झालेला आहे आणि ग्रंथ म्हटल्यानंतर, काव्य म्हटल्यानंतर त्याच्यात रसाची आवश्यकता आहे। नवरस म्हणजे हे आपण खातो तो रस नाही बरं का, आंब्याचा रस, लिंबाचा रस, नवरस वेगळे आहे। हे काव्यातले रस आहेत, साहित्यातले रस आहेत। बोलणं कसं पाहिजे, काव्य कसं पाहिजे, ज्ञानोबारायांनी काव्याची व्याख्या केलेली आहे। वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा। काव्य कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, एकतर ते कवित्व त्याच्यामध्ये असलं पाहिजे। नुसतं कवित्व पाहिजे का? कवित्व तर मी सुद्धा करू शकतो। टला ट लावलं, फला फल झालं की झालं कवित्व। अनेक कवी होऊन गेले, परंतु ते कवित्व खरं कवित्व नाही। कवित्वामध्ये रसिकत्व पाहिजे, रस निर्माण झाला पाहिजे। रस म्हणजे आनंद। नुसताच रस निर्माण झाला पाहिजे का? नुसता आनंद निर्माण झाला पाहिजे का? नाही। मनोरंजन झालं पाहिजे का? नाही। रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा, त्या रसातून आपल्याला परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे।
म्हणजे ऐकता ऐकता आपण परमात्मा स्वरूप झालो पाहिजे तर ते काव्य आहे. नाही तर कादंबऱ्या भरपूर आहेत, त्याच्यामध्ये रससुद्धा भरपूर आहे, परंतु तो रस आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारा नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला सुद्धा गुरूंना प्रार्थना केलेली आहे, नवरस बरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजवी माई. नवरस माझ्या काव्यामध्ये आले पाहिजेत, ज्ञानेश्वरीमध्ये हे नवरस आले पाहिजेत. नवरस आल्यानंतर आनंद ज्ञानेश्वरी वाचण्याचा मिळेल. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी या नवरसाचं वर्णन केलं आहे. कोणते कोणते नवरस आहेत? त्या नवरसामध्ये पहिला रस आहे, हा शांत रस घेतला तरी चालेल किंवा वेगवेगळ्या. पहिला शृंगार घेतला. शृंगार रस म्हणजे जिथे शृंगाराचं वर्णन केलेलं आहे तिथे शृंगार रस प्रगट होतो. उदाहरणार्थ गवळणीचे अभंग आहेत, त्याच्यामध्ये शृंगार रस प्रगट होतो. आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करोणी. किंवा ज्ञानेश्वरीत आलेला शृंगार रस सांगा, ज्ञानेश्वरी पाठवाले कुठे कुठे शृंगार रस आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शृंगाराचं वर्णन केलेलं आहे. हां, केलं आहे का कुठं शृंगाराचं वर्णन? काय? हां, शृंगार रस म्हणजे स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, त्या भगवान शंकर त्यांना भवानी प्रश्न विचारते, या गीतार्थाची थोरी सोये श्री शंभो विवरिते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. आणि काय हो तुम्ही सारखं चिंतन करताना नेहमी आनंदी असता? तेव्हा भगवान शंकर म्हणतात, हे गीता तत्व कसं आहे? हारू म्हणे नेने जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे. थोडासा शृंगार आहे, देवीचं स्वरूप वर्णन केलं आहे. किंवा ज्ञानोबाराय वर्णन करतात, जिये ते आळू माळू रूपा गुणाचा चाळू ढाळू ते भलतैसा खेळू लेखाने. थोडंसं रूप असतं, थोडंसं गुण असतात. जिये ते आळू माळू म्हणजे थोडं, फार रूप नाही, फार गुणही नाही, पण ती नाचवते माणसाला. ही तर माया आहे. ही माया जगाला नाचवेल, मोठ्या मोठ्यांना नाचवेल. याच्यात काही कम आपल्याला शंका आहे का? म्हणून शृंगार रसाचं वर्णन केलेलं आहे. हा शृंगार रससुद्धा, पण ज्ञानेश्वरीचा मुख्य रस शृंगार नाही, शांत रस आहे. शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. येराही रसा पांती करा झाला मानू. शांतूचा अभिनवेल. वा, शांत सांगायचा आहे रस. पण ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं आहे, जैसी वराडिया लुगडी लेणी वधूवराचे मेळणी जैसी वराडिया लुगडी लेणी तैशी देशाचे सुखासनी मिळविले रस. लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये मुख्य कोण आहे? वधू आणि वर. पण वधूवरांच्या बरोबर सगळ्यांचा सन्मान होतो का नाही? वधूवराची मेळणी जैशी वराडिया लुगडी लेणी, त्यांचाही मान सन्मान होतो, सर्व काय होतं. तसं मुख्य शांतरसच आहे. इथं शांतूचे अभिनवेल, मुख्य शांत आहे. म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात, शृंगाराच्या रसाच्या डोक्यावर पाय ठेवणारा शांतरस मी तुम्हाला सांगेल. शृंगाराची माथा पाय ठेवी, बोला तववी, असा शांतरस मी तुम्हाला सांगतो की तो शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील. म्हणजे सांगायचं आहे काय? नवरस आलेले, त्या नवरसातला पहिला मी शृंगार सांगितला. त्याच्यानंतर दुसरा रस आहे तो म्हणजे वीररस. चला पुढे, आता मागचं नका बघू. वीररस. वीररस कशाला म्हणतात? वीरांचं जिथं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी लिहिलेला, ज्ञानेश्वरीत आलेला वीररस सांगा, कुठं कुठं वीररस आलेला आहे?
अहो ते अर्जुनाचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. तुवा संग्रामी हारू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. काय तुझ्याच ठिकाणी वीरताय, सगळं त्रैलोक्य घाबरतंय तुला अर्जुना. तुवा संग्रामी हारू जिंतला म्हणजे संग्रामामध्ये तू त्या ठिकाणी भगवान शंकराला जिंकलेला आहेस. वीररस वर्णन केलं अनेक ठिकाणी आहे. तैसी कीर्ती निस्सीम. दिगंतीचे भूपती, भाट होनी वाखानिती, ऐकिल्या दचकती कृतांतादिक. हां ठीक आहे. काय एक एक ओळी सांगायची आपल्याला. एका एका रसातली ज्ञानेश्वर महाराजांनी 9 रस आणले. वीर रस आहे, त्याच्यानंतर करुण रस आहे. करुण रस म्हणजे काय, जिथे करुणा भाकलेली आहे देवाला. अर्जुन भगवंताच्या पुढे हात जोडतात आणि देवाला करुणा भागतात. देवा आता मला काही जमत नाही बुवा. कार्पण्य दोषो पहत स्वभाव, पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः, यत्श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम. ओव्या सांगायच्या करुण रसातल्या. तू गुरुवंदव पिता, तू आमचा रक्षिता, काय तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपुदे आमुते. जैसे शिष्या ते गुरु, सर्वथा नेने आव्हेरू. हां म्हणजे करुणे भाकलेले देवाला त्या ठिकाणी म्हटले, आम्ही देवा शक्तीने भाकू तेने करुणा. करुण रस आहे. अद्भुत रस. अद्भुत रस कोणत्या अध्यायात आलाय हो? शांताची या घरा अद्भुत आलाय पाहुणेरा कोणत्या घरात? 11व्या अध्यायात. अद्भुत वर्णन आहे सगळं. जेव्हा भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं विश्वरूप दाखवा, त्यावेळेस भगवंताने विश्वरूप दाखवायला सुरुवात केली ना. अर्जुनाने पाहिलं कसं होतं विश्वरूप, सगळं अद्भुत. नवल केवडे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे. अद्भुतपणा काय त्याच्यात. अनेक वक्त्र नयनम, अनेकात हां अनेक वक्त्र नयनम, अनेक डोळे दिसायला लागले, अनेक तोंड दिसायला लागले. काही तोंडामधून अग्नी बाहेर पडतोय, काही तोंडामध्ये सैन्य चाललेलं आहे, काही त्या तोंडात असलेल्या दात दाढा, हे सगळं विचित्र पाहिलं अर्जुनाला. सगळं दिसायला लागलं विश्वरूपामध्ये 11व्या अध्यायात. ह्याला म्हणायचं अद्भुत रस. ज्ञानोबारायांनी खूप अद्भुत वर्णन केलं आहे. एक ओवी सांगा, नुसतीमान नका हलवू. अद्भुत रसाची ओवी, त्याच्यात अद्भुत वर्णन केलेलं आहे ज्ञानोबारायांनी. हां पुढे ये जरा, पुढे ये, लांब नको, पुढे ये. अद्भुत वर्णन आहे. म्हणजे हां वेगवेगळं अद्भुत वर्णन आहे. जिभा दिसतात, तोंड वेगवेगळी आहेत, दात वेगवेगळी आहेत, त्या दातात दाढा आहेत, असं अद्भुत वर्णन केलेलं आहे. विश्वरूपाचं वर्णन 11व्या अध्यायात आपण सगळं पाहणार आहे. हास्यरससुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. अनेक ठिकाणी भगवान हसलेले आहेत, अनेक ठिकाणी अर्जुन हसलेला आहे. कुठं कुठं भगवान हसले, कुठं कुठं अर्जुन हसला. हास्यरस कुठं आलेला आहे. तो हासोनी श्रीकृष्ण म्हणे, पार्था नवल हे तुझे बोलणे, ते तर कवनाशी काय दिजेल कवने. हो जेव्हा योग्याचं वर्णन ऐकलं, समदृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे, सगळं जग त्याला परमात्मा स्वरूप दिसतं. अर्जुन म्हणतो देवा तया अशी योग्यता कवने दिजे. कोणी त्याला अशी योग्यता दिली. तर हासोनी श्रीकृष्ण म्हणे, भगवान हसायला लागले. अनेक ठिकाणी हास्यरससुद्धा आलेला आहे. त्यानंतर पुढे भयानक रस आहे. हा भयानक रससुद्धा 11व्या अध्यायात आलेला आहे. सगळं भयानक वर्णन केलेलं आहे. किंवा भीती ज्या ठिकाणी सांगितलेली असते, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागोती, न देखे काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझं धरुणी चित्ती. त्याच्यानंतर बिभत्स रस आहे. बिभत्स रस म्हणजे ज्या बोलण्यातून किळसपणा व्यक्त होतो त्याला म्हणायचं बिभत्स रस. गर्भवासाचं दुःख सांगत असताना
बिभत्स रसाचं वर्णनही ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानेश्वरीत आलेला बिभत्स रस, मातेची या उदर कोहरी, पचोनी विष्टेची आ दाथरी, व कोडोनी नवमास वरी, जन्म जन्मोनी मरती. बिभत्स रस आहे. नाकी तोंडी कृमिकिडे, विष्टा लेप चहूकडे, गर्भवासीचे दुःख गाढे. ऐकल्यावर आनंद वाटतो का? बिभत्स रस निर्माण होतो. आणि रौद्र रस आहे. रौद्र रस म्हणजे भयानक संताप निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी रस निर्माण होतो, त्याला म्हटलेलं आहे रौद्र रस. अनेक ठिकाणी रौद्र रसाचंही वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे किंवा अर्जुनाने केलेलं आहे. युद्ध चालू असताना सुद्धा अर्जुनाला राग आल्यानंतर रागारागाने अर्जुन म्हणतात, किंवा भगवान परमात्मा भारतामध्ये भीष्मावर रागवले. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. रौद्र असं रूप धारण केलं. आणि शांत रस तर गीतेचा स्थायी भाव आहे. या शांत रसाचंही वर्णन ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. आता शांत रसाचे भरते, सांडित आहे पात्राते. जे बोलोनी बोला परोते बोलविले. जेव्हा भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं, जीव ब्रह्मरूप होऊन जातो, परमात्मरूप होतो, सगुण स्वरूपाचं वर्णन चालू असतं, शांत रस आहे. शांत रसाचं वर्णन केलेलं असतं. अशा प्रकारचे नवरस सुधाब्दी. याला सुधाब्दी का म्हटलं? नवरसाला सुधाब्दी का म्हटलं? अमृताची उपमा का दिली? कारण हे रस जे आहेत, रस म्हणजे आनंद, आणि आनंद जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. रसो वैसाहा असं उपनिषदामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं आहे. आनंदम ब्रह्मेति व्यजानात. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या आता ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारे नवरस आले पाहिजेत. आणि श्रीगुरूंची जर कृपा झाली तर ज्ञानोबाराय म्हणतात, दैविकी उदार वाचा जे उद्देशु दे नाभिकाराचा, तै नवरस सुधाब्दीचा थावो लाभे. त्याला आपोआपच नवरसाचा अमृताचा सागर त्याचा ठिकाणा सापडतो. आपोआप सगळे नवरस येतात त्याच्या काव्यामध्ये. कोणाच्या? ज्याला श्रीगुरूची वाचा मिळाली, दैविकी वाचा, उदार वाचा. श्रीगुरूंनी सांगितलं ठीक आहे, आता तुमच्या वाणीत सगळं येणार आहे. आणि म्हणून नवरस सुधाब्दीचा थावो लागे. पुढे बोलतात, आपुलियास जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. आता श्रीगुरूंचा स्नेह, प्रेम. अगोदरच्या ओवीत काय सांगितलं? श्रीगुरूची वाचा. त्याच्या अगोदरच्या ओवीमध्ये श्रीगुरूंचा अनुग्रह. त्या श्रीगुरूंच्या अनुग्रहाला गणपतीचं रूपक केलं. तुमचा अनुग्रह गणेशू. त्याच्यानंतर दैविकी वाचा. आता श्रीगुरूचा स्नेह, श्रीगुरूंचं प्रेम, त्याच्यामध्ये सुद्धा किती शक्ती आहे. कशाची उपमा दिली श्रीगुरूच्या प्रेमाला? सरस्वतीची. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. श्रीगुरूंचं प्रेम, श्रीगुरूंचा स्नेह हीच एक कोणी वागेश्वरी आहे. वागेश्वरी म्हणजे वाणीची ईश्वरी. वाणीची ईश्वरी म्हणजे सरस्वती आहे. तरी मुखे आथे भारती, एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. ज्ञानोबारायांनी सरस्वतीचं वर्णन केलं आहे. सुरुवातीला सरस्वतीला वंदना केलेली आहे, कारण सरस्वती ही वाणीची देवता आहे. आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. वाणीची देवता आहे. नुसती बुद्धी असून चालत नाही, वाणी लागते. ज्याला व्याख्यान करायचं आहे, ज्ञानोबारायांना आता 10व्या अध्यायाचं व्याख्यान करायचं आहे. शब्द भरपूर असतात काही काही लोकांच्याकडे, पण काय बोलावं ते त्याला कळत नाही. म्हणजे वाणीतून शब्दच फुटत नाही त्याला. काहींच्याकडे शब्द भरपूर असतात, फुटतात भरपूर त्याला, पण आत काहीच नसतं. दोन्ही पाहिजे, बुद्धीही पाहिजे आणि वाणीही पाहिजे. बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा आणि वाणीची देवता आहे सरस्वती.
ज्याला वक्तृत्व करायचं असेल त्याच्यावर ही दोन्हीची कृपा लागते. आता ग्रंथ लिहायचा आहे, 10वा अध्याय सांगायचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं तर सरस्वतीला वंदन केलंच. काय आपण सगळं चिंतन करून आलो त्यावेळेस. नुसत्या सरस्वतीची कृपा झाली. नामदेव महाराजांचं मी उदाहरण सांगितलं होतं. नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन ऐकलं आणि काय ऐकलं कीर्तनामध्ये? वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. भीमातिरी ऐकल्या गोष्टी, ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकी ऋषींनी 100 कोटी ग्रंथ केला. 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. असं कोणी ऐकलं? नामदेवरायांनी. कुठं ऐकलं? पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तनात ऐकलं. नामदेवराय देवाजवळ आले आणि म्हटले, देवा मी फुकट आयुष्य गेलं आपलं. त्या वाल्मिकीने 100 कोटी केलं. तिथं प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग. जर 100 कोटी अभंग नाही केले ना, माझी जीभ तोडून देवा तुझ्या पायावर टाकेल. ते भगवान परमात्मा म्हणले, अरे नामदेवा तुला काय कळतं का? काय वाल्मिकी ऋषी कोणत्या युगातला, तू कोणत्या युगातला? त्यावेळेस भरपूर आयुष्य होतं. आता हे कलियुग चाललेलं आहे. असं काय उगाच काहीतरी त्या ठिकाणी पण करायचा. म्हटले आता केलं त्याचं काय? म्हणून भगवंतांनी सांगितलं आता काय, शारदेशी तेव्हा सांगत असे हरी बैस जीवेवरी नामयाच्या. म्हणून शारदेला सांगितलं. आता सरस्वतीला सांगितलं काय, आपलं लेकरू आहे आणि त्यांनी प्रतिज्ञा केली. लेकराची प्रतिज्ञा कोणाला करावी लागते? आपल्यालाच करायची. बैस जीवेवरी नामयाच्या, नाम्याच्या जीवेवर बस. नामा म्हणे हाती धरोनिया वह्या, बैसे लिहावया पांडुरंग. म्हटले आता तुझ्या वह्या मी सुद्धा लिहितो. सरस्वतीचं वर्णन सांगितलं. ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात आमचे श्रीगुरू आहेत, त्यांचा स्नेह हीच सरस्वती आहे. श्रीगुरूंच्या स्नेहाला सरस्वतीची उपमा का दिली? कारण सरस्वती जे काय करणार आहे ते सगळं श्रीगुरूचा स्नेह करतो. श्रीगुरूंची कृपा, श्रीगुरूंचं प्रेम जे आहे ते सरस्वतीचं सगळं काम करतं. सरस्वती प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं जीवनामध्ये? ओवी तुम्ही सांगितली, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल. काय काय वस्तूत सामर्थ्य शक्ती असते. तिथं विचारायचं ना असं का झालं? लोखंडाला परिसाला लोखंड लावलं आणि सोनं झालं. म्हणजे कसं काय सोनं झालं? कसं काय झालं? ती प्रक्रिया आम्हाला काय विचारू नका. तिथं सामर्थ्य शक्ती आहे. तसं सरस्वतीमध्ये सामर्थ्य आहे. म्हटलं मुका मनुष्य कसं काय बोलायला लागला? अहो सामर्थ्य आहे ना. सरस्वतीच्या ठिकाणी सरस्वतीचं आणखीन वर्णन अनेक ठिकाणी केलं आहे ज्ञानोबारायांनी. कधी भारती म्हटलं आहे सरस्वतीला. आणि या ठिकाणी श्रीगुरूंचं प्रेम जे आहे, श्रीगुरूंचा स्नेह फार महत्त्वाचा आहे. ज्यांना श्रीगुरूंचं प्रेम प्राप्त झालं, आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत, साक्षात भगवान शंकर आहेत. आणि त्यांचं स्नेह, त्यांचं प्रेम म्हणजे त्यांच्या प्रेमात त्यांच्या आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके या ते अंगीकारी, आमच्यासारख्या मुक्या माणसाचा जरी तिने अंगीकार केला तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. तो वाचस्पतीशी होडा प्रबंधू करी. म्हणजे वाचस्पती बरोबर तो काय करतो? प्रबंध म्हणजे वादविवाद आणि होडा म्हणजे पैंजेने. आता वाचस्पती म्हणजे काय सामान्य आहे का? कोण आहे वाचस्पती? वाचस्पती म्हणजे बृहस्पती. हे देवांचे गुरु आहेत. सगळे देव शिकायला कोणाकडे जातात? बृहस्पतीकडे. देव दानव सगळे बृहस्पतीकडे. मग बृहस्पतीचं ज्ञान किती असेल? देवांना जे शिकवतात देवांचे गुरु आहेत. पण ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या मुक्याला जर तुमचा स्नेहरूपी वागेश्वरी प्राप्त झाली किंवा तुमच्या स्नेहरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्याचा अंगीकार केला म्हणजे कदाचित तुमचा स्नेह एखाद्या मुक्या माणसाला प्राप्त झाला. मुका म्हणजे काही त्याला बोलता येत नाही अजून, वाणी त्याची चालतच नाही अजिबात, असा मुका आहे. आता इथे आपल्याकडे मुकेपणाचं रूप घेतलेलं आहे आणि आपल्या श्रीगुरूंना मात्र श्रीगुरूंच्या स्नेहाला सरस्वती म्हटलेलं आहे.
मुक्या माणसाचा जरी अंगीकार त्या श्रीगुरु रूपी स्नेहरूपी सरस्वतीने केला तर तो मुका मनुष्य बोलायला लागतो. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. देवाची कृपा आहे, तसंच संतांची सुद्धा कृपा आहे. संतांचा स्नेह हीच कोणी सरस्वती. तिने जर एखाद्या मुक्याचा अंगीकार केला तर तो मुका काय करतो? तो मुका म्हणे वादविवाद करायला लागतो. कोणाबरोबर? बृहस्पती. आणि नुसता पैंजेने, त्या पैंजेने बृहस्पतीला हरवून टाकतो. वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. होड लावली, होड म्हणजे पैंज लावली. पैंजेने म्हणतो मी तुम्हाला हरवून दाखेल. कोणाला? देवाच्या गुरुला. कोण? मुका. आता मुका देवाच्या गुरुला हरवतोय का? गुरुचा प्रेम ही सरस्वती त्याला प्राप्त झाली. गुरूंचा स्नेह हीच कोणी सरस्वती त्याला प्राप्त झाली. आणि गुरुचा स्नेहरूपी सरस्वती प्राप्त झाल्यामुळे त्याच्यात हे सामर्थ्य आलं आहे. ते रामदास स्वामी बरोबर का एकनाथ महाराजांच्या बरोबर एक जण वाद करायला आला. फार मोठा विद्वान, एकनाथ महाराजांचंच असेल मला वाटतं. ते काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर भागवत लिहायला लागले मराठी भाषेत. तिथले पंडित आले. ते म्हटले का हो तुम्ही मराठी भाषेत कसं काय लिहिता? संस्कृतमध्ये लिहिलं पाहिजे, तुम्ही विद्वान आहेत. नाथ महाराज म्हटले संस्कृत भाषा देवे केली कारण प्राकृत काय चोरापासून झाली का? संस्कृत देवाने केली आणि प्राकृत मराठी काय चोराने केली का? दोन्ही देवानेच निर्माण केलेले आहे. कशाला अभिमान धारण करता तुम्ही? सगळ्यांना कळते का संस्कृत? म्हणून आम्ही मराठीत लिहितो. पण याचा अर्थ तुम्ही कमी समजू नका मराठीला. ये मराठीचे नगरी माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. नाही म्हणले आमच्यावर वाद करा आणि वादात जर तुम्ही आम्हाला जिंकलं तरच त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला लिहायला परवानगी देऊ. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आलं आहे. वाद करायला बसले नाथ महाराज. तो जे पंडित होते ते म्हणायचे त्या माणसाचं दर्शन मला घ्यायचं नाही, मध्ये पडदा ठेवा, मी पडद्याच्या आडून वाद करणार. पडद्याच्या आड नाथ महाराज इकडे बसले आणि पलीकडे ते बसला, पंडित बसले. वाद करायच्या वेळेस ते पंडितांनी समोर बघितलं की त्याला विष्णू दिसायचा, भगवान विष्णू दिसायचे. आणि पडदा बाजूला काढला का नाथ महाराज दिसायचे. पडदा टाकला का भगवान विष्णू दिसायचे. मग लक्षात आलं भानुदासाचे कुळी महाविष्णूचा होता. दुसरा एक मनुष्य मला वाटतं रामदास स्वामींच्याकडे आला वाद करायला. रामदास स्वामी म्हटले बाबा आम्हाला वाद करायचा नाही, वादो नावलंब्या, आम्ही वाद करण्याकरता आलो नाही. कोणी भक्त जे असतात ते कोणाबरोबर वाद करत बसत नाहीत. करायचं असेल तर मग देवाबरोबर वाद करायचं. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. हा वाद वेगळा आणि तो वाद वेगळा. काय काय न वाद करतात त्याला नुसतं वादच करायचा असतो. रामदास स्वामी म्हटले मी नाही तुझ्याबरोबर वाद करत, माझा हा शिष्य आहे. त्या रामदास स्वामींच्या शिष्याचं नाव काय होतं? कल्याण. कल्याण वाद करील. किंवा एक रस्त्याने मोळी विकणारा चालला होता, असं मला वाटतं त्यात आलं. रामदास स्वामी म्हणले इकडे हा पंडित आला आहे काशीहून, ह्याच्यावर तुला वाद करायचा. तो म्हणला मी कसं काय करू? एक रेष ओढली म्हणे. त्या रेषेच्या बाहेर तो उभा होता. तू कोण आहेस? मी मोळी विके आहे. रेष ओढली, रेषेच्या आती आहे. आत आल्यावर त्या म्हणायला लागला मी मोळी विका नाही, मी त्या ठिकाणी पंडित आहे. आणखीन एक रेष ओढली. आता कोण आहेस? मी वेदज्ञ आहे, ब्रह्मवेत्ता आहे. म्हटलं कर वाद याच्याबरोबर. तो वाचस्पतीशी करी. पंडितातला वादात त्याने हरवलं. कशाकरता सांगतो? आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. असं त्या ठिकाणी सामर्थ्य वाणीचं सांगितलं. पुढे आता दृष्टीचं सामर्थ्य सांगतात ज्ञानोबाराय. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करो माथा पारुके तो जीवची परी तुके मैशेष. श्रीगुरूंच्या दृष्टीचं काय सामर्थ्य आहे?
पहिल्यांदा श्रीगुरूच्या कृपारूपी गणेशाचं सामर्थ्य सांगितलं. तुमचा अनुग्रह गणेश